काही दिवसापूर्वीच आपण केळ्याच्या शिकरणीचा एक प्रकार बघितला होता, ज्याच्यामध्ये मी केळं कुस्करून त्याच्यामध्ये गूळ घालून मिक्स करून त्याचे एक मिक्सचर केलं होतं. तर तेच जरासा वेगळा प्रकार म्हणायला हरकत नाही. आपण इथं कुस्करायच्या ऐवजी आपण केळं स्लाईस करून घेणार आहोत. इथं आपण घेतली आहे साधारण अप्रॉक्सिमेटली 4 ज्वारी केळी आणि ती आपण अशी स्लाईस करून घेत आहोत. स्लाईस करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गुळाच्या ऐवजी यावेळेला आपण साखर ॲड करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मी अप्रॉक्सिमेटली अराउंड 4 ते 5 टीस्पून साखर. आता ते तुम्हाला साखर किती गोड लागते, किती गोड आवडतं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. पण 4 ते 5 टीस्पून भरपूर होते साखर. नमस्कार, मी आहे आपला प्रिय बल्लवाचारी संजीव इनामदार अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे स्वाद यात्रा. आणि आज आपण ह्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत केळ्याची शिकरण एका वेगळ्या पद्धतीने. तर त्यासाठी आपण ही प्रक्रिया सुरू केली आहे. आता फ्लेवरसाठी आपण इथं आहे ना, थोडी एक 1/4 टीस्पून वेलदोड्याची पूड ॲड करतोय, विच विल गिव्ह अ काय म्हणतो ते एक मस्त फ्लेवरच येईल त्याला ऑब्विसली. बरं, वेलदोड्याची पूड ॲड केल्यानंतर आपण याच्यामध्ये अंदाजाने एक 100 ml दूध घालणार आहोत मिक्स करायला. आणि हे दूध घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित त्याला आधी मिक्स करून घेणार आहोत. बरं, मिक्स केल्यानंतर एक लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण केळं ॲक्च्युली फक्त स्लाईस करून घेतलेले आहेत आणि दूध हे पातळच आहे. तर त्याला एक कन्सिस्टन्सी नाही तर एक स्लाईट थिकनेस येण्यासाठी आपण थोडं काय करणार आहोत की हे जे केळं असतं ते आपण मध्ये मध्ये थोडेसे काही स्लाइसेस आहेत त्या थोड्या मॅश करून घेणार आहोत. ते मॅश केल्यामुळे काय होतं की दुधाला एक स्लाईट थिकनेस म्हणतो आणि एक कन्सिस्टन्सी त्या डिशला येते. तर त्यासाठी आपण हे थोडंसं मॅश करून ठेवणार आहोत, मिक्स करून. बरं, हे सगळं झाल्यानंतर आहे ना, आपण ह्याच्यात एक 2 ट्विस्ट आणणार आहोत. एक म्हणजे ह्याच्यात इम्पॉर्टंटली आपण काय घालणार आहोत, तर 2 वेलदोड्याचे पॉड्स म्हणतो आपण, वेलदोड्याचे बेसिकली. ते 2 वेलदोड्याचे पॉड्स घालून ठेवले, त्याला फ्लेवर द्यायला परत ॲडिशनल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ट्विस्ट आहे याच्यामध्ये, आपण थोडे केशर घालणार आहोत. त्याच्याने आपल्याला एक वेगळी चव येणार आहे ह्या डिशला आणि एक वेगळं स्वरूप पण येईल. करून पहा आणि खाऊन पहा. डेफिनेटली आवडेल तुम्हाला.